व्ह्यू बघू शकता मागचा। रूमवरून निघालोय माझ्या आणि ट्रेकिंगला जातोय। गार्मिश काहीतरी स्टेशनचं नाव आहे, तिथं उतरलोय सध्या आणि ट्रेकिंगला जातोय आज। गार्मिशला उतरलं, इथं बसची लाईन आहे आणि इथून बस घेऊन एका ठिकाणी जायचं आहे। इथून पार्टनेस जॉर्ज इथे जात आहे ट्रेकिंगला। तर इथे मध्येच असं एक दिसलेलं आहे, इथे ऑलिम्पिक्सचे गेम वगैरे होतात, ऑलिम्पिया हाऊस। आणि इथे ऑलिम्पिक्सचे काही गेम ऑर्गनाईज होतात असं एका जणांनी सांगितलं। हा ट्रेकिंगचा रस्ता आहे। वा, किती पांढरं शुभ्र पाणी आहे हे, डायरेक्ट फ्रॉम द आल्प्स। 31 डिग्री तापमान आहे आज आणि खूप गरम वाटत आहे। इथं कोणी ओळखीचं वगैरे काहीच नाही आणि ट्रेकला जातोय। लोक येताना दिसते आणि एकटाच पुढे पुढे जात आहे, तर बघू। आणलाय बाबा। हम्म, 10 मिनटं झालेत चालून आणि सगळे लोक परत जाताना दिसत आहे आणि काहीच लोक आहेत मागे 2-3 येणारे। पळकं घर, पळक्या घराचे अवशेष। पर्वतातून खाली पाणी येत आहे, एकदम साफ। पर्वतातून पाणी येतं खाली आणि एकदम बघू शकता किती निळशार आणि पांढरा आहे। असं वाटत आहे की पाण्यामध्ये जावं आणि उडी टाकावी डायरेक्ट, पण ट्रेक जवळपास संपतच आलेला आहे। जवळपास एक जण बोलला की तुम्हाला जस्ट 5-1 मिनटं लागतील पोचायला। मागच्या कॉफी शॉपला कॉफी पिली 3 युरो आणि आता निघालो, इथं तिकीट काउंटरला आलो आहे।
तर तिकीट घेऊन वर जाणार आहे. वेंडिंगमध्ये युरो टाका आणि तिकीट हातात घ्या. गुहेतून आतमध्ये जात आहे आणि पाणी पडताना दिसत आहे इथून. हीच ती गुहा तिला बघायसाठी 9,000 रुपये दिले. आतमध्ये जाऊन हा ट्रेक आहे पूर्ण. पर पर्सन 10 युरो एंट्री दिली आहे हा व्ह्यू बघण्यासाठी. 10 युरो म्हणजे इंडियन करन्सीमध्ये 900 रुपये जवळपास. मागचा व्ह्यू बघू शकता. सह्याद्रीची आठवण येत आहे. प्रज्योत मेघे, विकास डंबारे, उमेश नागलकर, दिनेश बल्लाड सोबत फिरलेलो मी. कोकण कळा, पूर्ण सह्याद्रीचा डोंगरदरा आणि जर्मनीमध्ये एकटाच फिरावं लागत आहे. गुहेमध्ये एकदम अंधार आहे तर मोबाईलचा टॉर्च लावावा लागला. व्ह्यू बघू शकता मागचा. गुहेच्या जस्ट बाहेर आलो आणि गुहेच्या बाहेर आलो आहे आणि खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. बाहेर आलो तर अशी नदी आहे, जशी हिमालयातून आपली एखादी गंगा वगैरे नदी येते तशीच ही नदी एक, आणि एकदम स्वच्छ पाणी आहे.
तर खाली जाऊन थोडं पाण्यामध्ये जाऊन थोडी मस्ती करतो. मागे बघू शकता पूर्ण पहाड आणि त्यामध्ये जाणारी ही वाहत असलेली नदी. तर ही नदी खाली म्युनिकमध्ये जाते. घनदाट जंगल आणि जंगलातून पहाड चिरून वाहत असणारी ही नदी तर मला तामिनी घाटाची आठवण करून देत आहे. तामिनी घाट, काळू वॉटरफॉल. बाहेर आल्यावर खूप इंडियन दिसले. तर एक दोन जण विचारत होते ते व्लॉगर आहे का म्हणून. तर त्याला म्हणलं जस्ट असाच व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे, जर्मनीमध्ये आलो आहे. तर मागे नुकतेच 2 जण भेटले. तर ते ओडिसाचे होते 2 जण. तर विचारत होते की आर यू व्लॉगर म्हणून. तर दोघांनी पण चॅनल सबस्क्राईब केलं. सबस्क्रायबर एवढे नाही आहेत माझे, तरी त्यांना ते बघून आवडलं की कोणीतरी इंडियन इथे येऊन व्लॉग वगैरे करतो आहे ते. तर चांगलं आहे. बघ नदीचं पाणी खूपच थंड आहे. जेमतेम म्हणजे 5-1 डिग्रीपेक्षाही कमी असेल. म्हणजे पाय पण टाकू शकत नाही पाण्यात. तरी आपण पाण्यात जाऊन बघूया. बापरे. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर ट्रेन आहे रात्री इथून 8 वाजता. तर परत म्युनिकला जायचं आहे. तर परतीच्या वाटेला आहे मी आणि परत एक वेळा गुहेमधूनच एक्झिट करायचं आहे. तर परत काही फोटो वगैरे काढेल.